नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण महाराष्ट्र शासनाची नवी योजना म्हणजे मुख्यमंत्री योजना दूत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। यामध्ये प्रत्येक तरुणांसाठी ही योजना आहे। यामध्ये तरुणांना 10,000 रुपये मिळणार आहेत। त्यासाठी अर्ज कुठे करायचा, पात्रता काय आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत याविषयी सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री योजना दूत या योजनेविषयीची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत। बघा, 7 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने हा शासन निर्णयाद्वारे अंमलात आणण्याचे ठरवले आहे। बघा, 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे। यामध्ये बघा काय उद्देश काय नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्याचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी 50,000 योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे। बघा, संपूर्ण महाराष्ट्रात 50,000 योजना दूत नेमण्यात येणार आहेत। याचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेचा प्रचार प्रसिद्धी करणे हा आहे। बघा, योजना दूत कार्यक्रमाची अंमलबजावणीबाबतची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावर सोपवण्यात आली आहे। सदर निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजना दूताचे मानधन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे। आता बघा, शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। याबाबतची कार्यपद्धती पुढील प्रमाणे असेल। याचे उद्दिष्ट काय? महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरता मुख्यमंत्री योजना दूत थेट ग्रामस्तरापर्यंत नेमणे। बघा, या कार्यक्रमाची ठळक रूपरेषा महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबवला जाणार आहे। राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरता मुख्यमंत्री योजना दूत नेमले जातील। 2 ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत साठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 योजना दूत या प्रमाणात एकूण 50,000 योजना दूताची निवड करण्यात येईल। 3 मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल। त्यात प्रवास खर्च व सर्व भत्ते समावेशित। 4 निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही। 3 मुख्यमंत्री योजना दूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष काय आहेत? बघा, 1 नंबर वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार पाहिजे। नंबर 2 शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा। 3 संगणक ज्ञान आवश्यक। 4 उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक। 5 उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक। 6 उमेदवाराचं आधार कार्ड असावं व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे। बघा, योजना दूत निवडीसाठी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रिका आहेत। 1 विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, म्हणजे यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। नंबर 2 आधार कार्ड। नंबर 3 पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचे पुराव्यादाखल कागदपत्र प्रमाणपत्र इत्यादी। नंबर 4 अधिवासाचा दाखला सक्षम यंत्रणेने दिलेला। नंबर 5 वैयक्तिक बँक खात्याचा तपशील। नंबर 6 पासपोर्ट साईज फोटो। नंबर 7 हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यातील। बघा, 5 नंबर मुख्यमंत्री योजना दूताची नेमणूक प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाणार आहे त्याविषयी माहिती पाहू।
उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थेमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल। सदरची छाननी उपयुक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल। 3. ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर प्राप्त उमेदवाराची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल। जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवाराच्या कागदपत्रांची तपासणी करतील। यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक व वयोमर्यादेविषयी मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील। त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्याचा करार केला जाईल। कराराची कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही। 4. जिल्हा माहिती अधिकारी वरीलप्रमाणे शासकीय योजनेची माहिती संदर्भात पात्र उमेदवाराचे समुपदेशन व निर्देशन करतील। 5. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेले प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी 1 या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवतील। 6. मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही। सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही। याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवारांकडून घेण्यात यावे। 6 नंबर निवड झालेल्या योजनादूताची करावयाची कामे यांनी कोणती कामे करायची ते पहा। योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनेची माहिती घेतील। नंबर 2 प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांनी ठरवून दिलेली कामे पार पाडणे यांच्यावर बंधनकारक राहील। नंबर 3 योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करताना ग्रामपातळीवरील यंत्रणेशी समन्वय करून शासनाच्या योजनेची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील। 4 योजनादूत दर दिवशी त्यांना दिवसभर केलेल्या कामाची विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील। 5 योजनादूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचे स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत, तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत। योजनादूत तसे करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल। 6 योजनादूत आणि अधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्यांना मानधन अनुदेय राहणार नाही। 7 उपसंचालक माहिती जिल्हा माहिती अधिकारी जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांची जबाबदारी बघा काय आहे। या योजनेचे संनियंत्रण करतील जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा विभागीय स्तरावर घेतला जाईल। हे जिल्हा माहिती अधिकारी सदर योजनेसाठी संबंधित जिल्ह्याचा नोडल ऑफिसर असेल अशी हे अधिकाऱ्यांच्या संदर्भात आहे। बघा 8 नंबर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंचालक यांची नोडल अधिकारी म्हणून जबाबदारीसुद्धा या JR मध्ये मेन्शन केलेली आहे। 9 नंबर योजनादूत कार्यक्रमाच्या संचालनासाठी बाह्य संस्थेमार्फत करावयाची कामे सुद्धा या JR मध्ये नमूद केली आहेत। बघा 11 नंबर मुख्यमंत्री दूताचा देवायाचा मानधन व त्याकरिता अर्थसंकल्पीय तरतूद कशा प्रकारे करण्यात आली याची सुद्धा माहिती आहे। 12 नंबर मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या प्रशासकीय खर्चाची निधीची सुद्धा माहिती या JR मध्ये दिली आहे। अशा प्रकारे संपूर्ण माहिती असलेला हा JR आहे। लवकरच या योजनेचे ऑनलाईन फॉर्म सुरू होतील, त्यासाठी आम्ही आपल्याला कळूच, पण त्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।